आज आपल्या लोणावळ्यात आदेश बांदेकर आलेत आणि माझी खूप इच्छा आहे की त्यांनी एक छान गाणं म्हणावं. ठीक आहे, मी गाणं म्हणतो. हा, छान म्हणावं. छान म्हणावं. ठीक आहे, मी गाणं म्हणणार. हा, पण त्याआधी मी एक अक्षर देतो, त्याच्यावर उखाणा घ्यावा. असं कसं? असं कसं? असं अजून माझं लग्न नाही झालं, मग मला कसं काय उखाणे माहिती? मग मला माहिती असेल तोच घेणार ना. हा बरं, माहिती असेल तुला. चालेल, घ्या. तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, नितीनचं नाव घेते, रामकृष्ण हरी. अरे वा, छान. वा 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 वा, खूप छान. बरं मला सांगा, तुम्ही आता यांच्याकडनं जर 5 अपेक्षा पूर्ण करायच्या असतील, नितीन ना नाव त्यांचं, तर कोणत्या अपेक्षा व्यक्त करणार? गाणं ते नंतर. नाही, आधी गाणं. मी कसं नाव घेतलं? आईला नाव सांगेन, मग आई माहिती आहे हट्ट केला की काय करते. आई बघा तिकडनं रागाने बघते. म्हणा चला लवकर. आणि म्हणून लिंबोणीच्या झाडा झोपला ग बाई. हो, चांगलं. आज हे चांगलं आहे. आज माझ्या पाडसाला. असं नका ना म्हणू, चांगलं म्हणा ना. आता झोपतील सकाळी सकाळी. तुमच्या घरात एवढे छोटे छोटे आहेत, मगासपासून टॅ टू टॉ चालू आहे. झोपले ना, म्हणून हे गाणं म्हटलं म्हणूया आपण. चालेल? दुसरं म्हणू? एखादं अल्बम मधलं म्हणा. ताई, अरे हा, ते शाळेत तुम्ही गायलेलं ते कुठलं? मी गाणंच नाही म्हटलं शाळेत. पण मिस्टरांकडे बघून कोणतं गाणं गावं असं वाटेल? नाही, तुम्ही म्हणा ना. नाही, मी म्हटलं ना लिंबोणीच्या झाडामागे. नाही, तुम्हीच म्हणा. कारण का बघा, तुम्ही नाव सांगितलं, मी एवढं लगेच आठवण घेतलं. मग आता तुम्ही पण गाणं आठवण म्हणा. दुर्गे दुर्गट बारी तुझं अनाथ नाथे अंबे करुणा. म्हणा ना. अरे गाणंच आहे हे. आमच्या लोणावळ्यात आवडलं ना, मग म्हणा ना लोणावळ्यासाठी. हा, तुमच्या मनातलं गाणं म्हणतो. हा म्हणा. हा म्हणू? म्हणा. चालेल, तुमच्या मनातलं म्हणा. बघा. बघा. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा, कुठं कुठं जायचं बरं, काय ठरवलंय? कुठे? फोनवर ठरलं असेल ना? फिरायला कुठे जाणार ते हनीमूनला? बँगलोर. हो, ठरवलंय तुम्ही बँगलोर. वा वा, छान. बरं, आता एक गाणं मिस्टरांनी गायचं. गाणं नको, दुसरं ऑप्शन द्या काय. तुम्हाला सगळीकडे ऑप्शन लागतात काय? बरं ताई, 5 अपेक्षा व्यक्त करा त्यांच्याकडून. पहिली अपेक्षा की माझे वडील नाही येत आता, मग आमच्या घरी कोणीच नाही ना करायला. मग फक्त लक्ष, म्हणजे आर्थिक तसा प्रॉब्लेम नाही, पण लक्ष द्यावं लागतं ना, मग तसं लक्ष द्यावं. ही एक इच्छा आहे. अजून माझी छोटी बहीण आहे, भाऊ आहे, त्यांना एवढं काही कळत नाही अजून, मग त्यांना समजून घ्यावं आणि मला खूप समजून घ्यावं. आणि मला ना विमानाने फिरायचंय आयुष्यात कधीतरी, मग एकदा तरी फिरवावं. विमानाने घेऊन जा फिरायला. 4 आणि 5 त्यांच्याकडे नॉनव्हेज नाही खात, मी इकडे नॉनव्हेज खाते, मग महिन्यातनं एकदा हॉटेलमध्ये घेऊन जायचं. आणि 5 बस ना, झाले 5. बरं, तुमच्या 5 अपेक्षा सांगा. काय नाही, आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं, सर्व फॅमिलीशी व्यवस्थित राहावं, आणि आताची जी परिस्थिती आहे नंतर फ्युचर मध्ये काय बदलन त्या परिस्थितीनुसार तसं राहावं. 2. बाकी बस भरपूर एवढं. संपलं. त्यांचं थोडक्यात आहे. बरं मला सांगा, तुमची बहीण कुठली लहान? ती छोटी बहीण. काय ताईचं लग्न होणार, कसं वाटतंय आता? वाईट वाटतंय. आणि दोघांचे डोळ्यातून ते प्रेम बाहेर येऊ लागले. आई आणि छोटी ताई. तुम्हाला बहीण किती? 2. कुठली बहीण? नमस्कार. तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा हे सगळा क्षण तुमच्या घरातही अनुभवला असेल ना? एकीकडे आनंद, एकीकडे दुःख, सगळंच. खूप प्रेम करा, सगळे एकोप्याने राहा. एवढंच सांगतो या निमित्ताने. चला तुम्ही इकडे. बरं, तुमची अंगठी बघू द्या. हा बा, चला ही तुमची ठेवा. या 2 आहेत, या दोन्ही अंगठ्या मी याच्यात टाकतो. चला 1 2 3 म्हटल्याबरोबर
आतून ती अंगठी काढायची आणि एकमेकांच्या बोटात घालायची. कोण आधी अंगठी काढणार बघतो. काढ. 1 2 3 चला खेळ सुरू झाला. लवकर शोधलीच लगेच. हे बघा अजून शोधतायत. काय नांगरताय की काय? हा काही तुम्ही नाही. काय इतका वेळ काय शोधत होता? काय शेती करत होता की काय? चला एकमेकांच्या बोटात घाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. चला साखरपुडा झालेला आहे. लग्नाच्या दिवसासाठी दोघेही सज्ज आहेत. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि झी मराठीकडून प्रत्येकी 2000 रुपयाचा हा आहे. हे पण तुम्हाला. आणि आमच्या ताईला झी मराठीकडून दिव्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ती भेटव. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.